स्वामी समर्थ सर्वांना। आज आम्ही निघालेलो आहोत फिरायला, दिवाळीची सुट्टी। आणि इकडे आली आहे ताई, दिसते का लांबून? सगळा पसारा आहे, आता सगळं पॅकिंग चालू आहे। आई दादा पण आलेले आहेत, तुम्हाला दाखवते। आई आलेली आहे, बाहेर वडील बसलेले आहेत, अखी आहे। आणि आता आम्ही चाललेलो आहोत गोकर्ण महाबळेश्वरला, कारण बरेच दिवस तिथं जायचं होतं। शंकराला जाण्याची इच्छा होती, मेन म्हणजे ताईची, आमच्या सगळ्यांचीच। तर तिथं गेल्यावर व्हिडिओ जमेल असे बनवेन मी, आमच्याबरोबर कंटिन्यू राहा। आता माहेरची मजा मस्ती व्हिडिओ बघायला मिळतील। इथून आमच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही निघालो आहोत गोकर्णच्या दिशेने। अतिशय रम्य असा परिसर होता, खूप झाडी, खूप शेती, जंगल बघायला मिळाले आणि खरंच हिरवळ बघून मन प्रसन्न होते। हा व्हिडिओ आहे 5-6 दिवसांपूर्वीचा। आज आता मी हा व्हिडिओ एडिट करते तेव्हा आहे अक्कलकोटमध्ये, तर नक्की बघा हा व्हिडिओ। आम्ही आलो आहोत गोकर्णमध्ये आणि खूप छान बाजारपेठ आहे, भरपूर फॉरेनर आहेत आणि इथे मागे सगळा हा समुद्र आहे। तर तुम्हाला आता मार्केट दाखवते मी थोडं थोडं आणि मग तुम्हाला भेटते। आम्ही रात्री 3 वाजता आलो, त्याच्या पुढे रूम शोधल्या आणि मग आम्ही आता सकाळी उठून आता दर्शन घेणार आणि मार्केट बघणार, मग बीचवर जाणार आहे। 2-3 बीच आहेत, सगळीकडे जाऊन येणार आहे। आता चला तुम्हाला दाखवते कुठं काय आहे ते। चला बाय। हो आता आम्ही आलो आहोत इथल्या उडपी रेस्टॉरंटला। इडली, वडा, डोसा असं सगळं इथं आहे। आता सगळीजण नाश्ता करणार आहोत, आणि मग दर्शनाला जाणार आहोत। तिथंही शूटिंग घेईन थोडंफार आणि खूप सुंदर लोकेशन आहे, फिरायला येण्यासारखं आहे। फक्त आधी थोडी माहिती काढणं गरजेचं आहे, कारण आम्हाला रूम शोधायला जरा त्रास झाला, रात्री मिळाली पण त्रास झाला। मग आम्ही आत्ता तिथून चेकआउट केलं। आता आपण पुढं कुठे जाणार आहोत तुमच्याबरोबर शेअर करते, कंटिन्यू राहा। मार्केटमध्ये अनेक प्रकारचे टी होते, रोज टी, चॉकलेट टी, व्हॅनिला टी, ग्रीन टी, पण मी नाही घेतले कारण आपल्याला या सगळ्याची सवय नसते। होलसेलमध्ये काजू बदाम आणि गरम मसाले भरपूर होते, कारण इथं गरम मसाले पिकतातच असं म्हटलं जातं आहेत। इथं कवड्यांच्या माळा, ब्रेसलेट, अतिशय वेगवेगळी व्हरायटी बघायला मिळाली। काही जास्त घेतलं नाही, काही घेतलंय ते मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेन, कारण आपल्या इथं जे मिळतं ते इथं घेऊन काय उपयोग नाही। आणि हा आहे गोकर्ण महाबळेश्वरचा मंदिराचा परिसर। आतमध्ये काही शूटिंग करून दिलं नाही, मात्र खूप सुंदर असं गोकर्ण महाबळेश्वरचं आतमध्ये दर्शन झालं शंकराच्या पिंडीचं। आणि इथली एक कथा पण आहे की रावणाने एका गुराख्याच्या हातात, मुलाच्या, म्हणजे तो गणपती होता, त्यानं गुराख्याचं रूप घेतलं होतं, त्याच्या हातामध्ये लिंग ठेवायला दिलं आणि तो म्हणाला मी समुद्रावर स्नान करून येतो। त्या मुलाने अट घातली की मी फक्त 1, 2, 3 म्हणेपर्यंत वाट बघेन, पुढे वाट बघणार नाही। आणि तो साक्षात गणपती होता, त्याने 1, 2, 3 पटकन म्हणून ते लिंग खाली टाकलं, त्याला उचललं नाही असं सांगून, आणि त्याचं 4 भागी इथं लिंग स्थापन झालं। त्यातलंच एक आहे हे गोकर्ण, अशी इथं मान्यता आहे। अजून 2 इथं आहेत की मुर्डेश्वर, अजून 1-2 आहेत जिथंही लिंग स्थापन
स्थापन झालेली आहेत आणि ती पण आम्ही बघितली, मात्र शूटिंग नाही करता आलं. अशी ही कहाणी आहे पूर्वीची आणि खूप सुंदर असा परिसर होता, मंदिर होतं आणि आतमध्ये लुंगी घातल्याशिवाय स्त्रियांना जीन्स किंवा कोणतेही परदेशी कपडे अलाउड नव्हते. फॉरेनरला एंट्री नव्हती पांढरी लुंगी त्यांची घातल्याशिवाय. छान वाटलं, कारण हे आपल्या भक्ती धर्मामध्ये म्हणजे परंपरा आहे, कसंही कुठेही जाऊन चालत नाही. हे मलाही मान्य आहे, मलाही पटले आणि तर सगळ्यांनी व्यवस्थित कपडे घातले होते. पण ज्यांनी काही पुरुषांना साधी तिथं पॅन्टही अलाउड नव्हती, लुंगी नेसायची आणि आज जायचं आहे बघा, असं चित्र तिथे लावलेलं आहे ते. आणि आता पुढे बघूया आपण काय काय करतो कंटिन्यू. त्याला माझं चॅनल आहे म्हणून म्हटलं मी थोडंसं काढत होते, काय मी वाईट नाही करत. थांब का बघू दे मला. जावा 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 जावा. राणी टाइम नहीं आता छान असं दर्शन झालेलं आहे महादेवांचं आणि खूप सुंदर मंदिर आहे आतून. मात्र हे अलाउड नाही आहे, तिथं शूटिंग अलाउड नाही आहे. म्हणजे माझा मोबाईलच घेतला मी प्रयत्न केला तर. आणि मग आम्ही बाहेर आलो, थोडी काहीतरी खरेदी केली, तर सगळे शॉप्सच आहेत. आणि आता छान नारळ पाणी पितो. परीची टोपी दाखव. परीला इथली टोपी घेतली. आता आम्ही ओम बीचवर जाणार आहोत. तिथं गेल्यावर तुम्हाला भेटते, तुम्हाला थोडी दुकानं दाखवते इथली. इथं काजू वगैरे खूप स्वस्त आहेत, बदाम काजू, आणि ते थोडं थोडं घेतलं. आणि आता नारळ पाणी पित आहे मी. आता तुम्हाला थोड्या वेळाने भेटते ओम बीचवर गेलो. बीच आहे ओम बीच, ज्याला ओमचा आकार आहे. आणि खूप काही ऐकलं आहे त्या बीच बद्दल, पण आली आहे आज पहिल्यांदाच. खूप निसर्गरम्य असं ठिकाण आहे, खरोखर मस्त वाटत आहे. आता थोडंफार शूटिंग तिथलं घेईल, नंतर मलाही थोडासा एन्जॉय करायचा आहे. आई वडिलांसोबत, बहिणीसोबत, मुलगी आहे, मुलगा आहे, सगळ्यांसोबत शूटिंग थोडंफार घेईन मी, अगदी नाही असं नाही. मात्र कंटिन्यू करूया. आता मी चहा घेते आणि मग
आणि तेवढ्याच साईडवर आम्ही आलो होतो, पण अतिशय शांत आणि सुंदर होती. त्यानंतर आम्ही बोटिंग केलं आणि समुद्राच्या अगदी मध्यात गेलो होतो, म्हणजे पूर्णपणे मधोमध समुद्राचा मध्य काय असतो त्यांनी आम्हाला दाखवलं आणि 5 पॉईंट दाखवले, 5 प्रकारचे. म्हणजे इथं हनी बीच आहे, मून बीच आहे, पॅराडाईज आणि 3-4 प्रकारची त्यांनी नावं सांगितली. खूप सुंदर असं मध्य भागात समुद्राच्या जाण्याची जी मजा असते या बोटिंगमुळे आम्हाला मिळाली. खूप सुंदर वाटलं. आता आम्ही बसलो आहोत बोटिंग मध्ये आणि आता ह्याच्यातूनच सगळे पॉईंट दाखवणार आहे. बीचचं नाव पुन्हा एकदा सांगते, ओम बीच, कारण याला ओमचा आकार आहे म्हणून ओम बीच म्हटलं जातं. आणि आता जे जे पॉईंट दाखवतील ते तुम्हालाही मी दाखवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही बघा. आखी दाखवायचं नाही म्हणतं, त्याला दाखवत नाहीये, बाकी काही नाही. चला बाय. YouTube का टाकते.
आम्ही छान मजा केली आणि तुम्हालाही छान असा व्हिडिओ मी दाखवला। बरेचसे पॉईंट त्यांनी दाखवले, 5 जवळजवळ पॉईंट दाखवले, 5 बीच दाखवले आणि त्यानंतर आता आम्ही फुल मजा मस्ती करणार आहोत अजूनही। मात्र हा व्हिडिओ मी इथंच थांबवते, पुन्हा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। ज्यांना कुणाला संधी मिळेल त्यांनी गोकर्ण महाबळेश्वर मध्ये नक्की या, निसर्गाचा अनमोल खजाना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल। तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन ब्लॉग सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।